पुण्यातील बाणेर परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। एका प्राणी संगोपन केंद्रावर कथितपणे जेसीबी, बाउन्सर आणि गुंडांच्या मदतीनं कारवाई करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणात विदेशी जातीच्या कुत्रीचा मृत्यू, लाखोंचे साहित्य चोरी तसेच विदेशी प्राणी आणि पक्षी गायब झाल्याचा दावा करण्यात आल्यानं संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे। तक्रारदार श्री संदीप महादेव स्वामी यांच्या म्हणण्यानुसार ते गेल्या 15 वर्षांपासून बाणेर पाषाण लिंक रोड परिसरात डॉग केनल, प्राणी संगोपन आणि ट्रेनिंग सेंटर चालवत आहेत। या केंद्रात विदेशी जातींचे कुत्रे, पर्शियन मांजरी, विविध विदेशी पक्षी आणि प्राण्यांसाठी विशेष सुविधा उभारण्यात आल्या होत्या। मात्र जागेच्या वादातून काही व्यक्तींनी कामगार, बाउन्सर आणि कथित गुंडांच्या मदतीनं या केंद्रावर धडक कारवाई सुरू केल्याचा आरोप आहे। पोलीस स्टेशन मॅनेज केले आहे अशी धमकी देत जेसीबीच्या सहाय्यानं केज आणि बांधकाम तोडण्यात आल्याचा दावा तक्रारदार संदीप स्वामी यांनी केला आहे। स्वामी आहे, मी गेले 15 वर्ष झाले इथे राहतोय आणि माझं डॉग संगोपन केंद्र आणि माझं पेट स्टोअर आणि ॲक्वेरियम स्टोअर असं मी गेले 15 वर्ष झाले इथे चालवतोय। हा रस्ता कच्चा होता तोपासून मी इथे राहतोय, गेली 15 वर्ष झालं। पण माझ्या कुत्रीला यांनी बिल्डरांनी मारून टाकलं आणि ताबा वगैरे केलं, त्याच्यामुळे मी कंप्लेंट पोलीस स्टेशनला केलं तर त्यांनी माझं सगळं दुकान पाडलं, घर पाडलं, मला काही कुठलीही नोटीस नाही दिलेली। माझे प्राणी चोरून नेले, पक्षी चोरून नेले, 2 मांजरे आहेत इम्पोर्टेड ते चोरून नेले, कुत्रे नेले। आज 4-5 दिवस झाले मी चौकीच्या चक्कर काढतोय पण अजून पण अद्याप कंप्लेंट घेतलेली नाही पोलीसवाल्यांनी। माझे कुत्रे मांजरे कुठे आहेत, मारून टाकले ते पण सांगत नाहीयेत। कैलाश वाणी, कैवल्य वाणी, जयश्री वाणी, शिवराज केदारी, अभिषेक केदारी, अभिजित केदारी हे लोक आहेत। मला चाकूचा धाक दाखवला गेला परवाच्या 11 तारखेला आणि मला बाहेर हाकलून माझं सगळं सामान वगैरे तोडून नेलं। नेताना मी एक टेम्पो पण पकडला होता, पण त्यांचे 5-6 बाउन्सर आले, त्यांनी मला धक्काबुक्की केली आणि चाकू वगैरे दाखवले आणि तुला म्हणले मारून टाकल आणि तो टेम्पो पण माझ्या हातातून काढून घेतला। मी टेम्पोचे व्हिडिओ वगैरे सगळे माझ्याकडे रेकॉर्ड आहेत। त्या टेम्पो मध्ये माझ्या प्राण्यांचे पिंजरे, माझ्या प्राण्यांचं खाद्य, प्राण्यांचे जे लागणारे सामान आणि शॉपचे काही सामान होतं ते त्यांनी घेऊन गेले तिथून। मी त्या दिवशी 112ला पण फोन केला होता, पण 112ला ते आले आणि त्यांनी पोलिसांना सुद्धा आत सोडलं नाही गेटच्या आतमध्ये। आणि ते पोलीस म्हणले मग तुम्ही एक काम करा, पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करा। मी पोलीस स्टेशनला गेलो, साहेबांना भेटलो, पण साहेबांनी पण माझं काही ऐकून घेतलं नाही आणि त्यांनी आजपर्यंत कंप्लेंट घेतलेली नाही माझी। करू आपण, बघू, करू असे आरेतुरेचेच उत्तर आहेत, म्हणजे काही घेत नाहीत। मी एवढे 3 कंप्लेंट केलेत, बाकी सगळ्या गोष्टी केल्यात, पण अद्याप अजून पण घेतलेलं नाहीये त्यांनी। जागा मालकाचं असं झालं होतं की जागा मालकाची जागा स्वतःची पण नव्हती, त्यांनी पण ताब्यात मारला होता आणि भाडेतत्वावर त्यांनी जागा घेतली होती। ते मला म्हणले की ते तू राहा इथं, तुला बाकी तू टिकव इथं सगळं आणि जाताना तुला एक दुकान आणि एक वरती कमर्शियल जे पण होईल किंवा जे पण फ्लॅट होईल तो एक 2 BHK 3 BHK फ्लॅट तुला दिला जाईल। हे सगळ्यांवर हे जागा ज्यांनी ताबा मारला जे आहेत बिल्डर आणि जे ताबेकरी होते केदारी फॅमिली, या सगळ्यांवर माझा आरोप आहे। सगळ्यांचे मला धमकीचे फोन येतात, सगळे येऊन मला धमक्या देतात। कसल्याही प्रकारचं कारवाई केलेली नाहीये। मी पोलीस स्टेशनला 10 चक्कर मारतोय, माझ्याकडे सगळे प्रूफ आहेत, मी दिलेले नोटीस आहेत, पण प्रशासनाने किंवा पोलिसांनी कुठलेही अद्याप काही घेतलेलं नाही अजून। मागणी काय, माझे प्राणी माझे पक्षी आहेत त्या जागेवर आणून देणं आणि माझ्यावर जे अन्याय झालाय त्याला काहीतरी हे उत्तर देणं। माझे इम्पोर्टेड 40 पक्षी आहेत, 2 इम्पोर्टेड डॉग आहेत, 2 इम्पोर्टेड कॅट आहेत आणि माझं सगळं सामान आहे। तसं बघायला गेलं तर मी इथं साधारण आजपर्यंत 40-1 लाख रुपयेपर्यंत इन्व्हेस्टमेंट आहे माझी, दुकानाची, घराची। माझं घर पण मागच होतं, घर बांधलं होतं मी, माझ्याकडे सगळे पुरावे आहेत। माझे दोन्ही लेकरं इथंच जन्माला आलेले आहेत, त्यांचे जातीचे पुरावे किंवा त्यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड, माझ्या बँकचे अकाउंट्स किंवा जे पण शॉपचे यायचे ते सगळे माझ्या ह्या ऍड्रेसवर येतात। मला कुठलीही नोटीस दिलेली नाही, कुठलीही पूर्वकल्पना दिलेली नाही। दडपशाहीच आहे, म्हणून तर अद्याप कंप्लीट झालेली नाहीये ना, FIR वगैरे काहीच झालेलं नाहीये। तक्रार एक 5 तारखेला दिलेली आहे, परत 11 तारखेला दिलेली आहे, 5 तारखेला एक, 6 तारखेला एक आणि 11 तारखेला, अशा 3 कंप्लेंट आहेत माझ्या। नाही, बाकीचे भरपूर भाडेकरी होते, काही लोकांचा वाद झाला, काही लोकांना त्यांनी पैसे देऊन सेटल केले, काही लोकांना अपेक्षा हे देऊन बाहेर काढलं आणि माझी जागा सगळ्यात मोठी होती आणि मी इथं स्ट्रॉंग होतो, कारण मी 10 गुंठ्या 12 गुंठ्याला मी डेव्हलप केलं होतं सगळं माझं दुकान आणि 4 गावातले सगळे पंचकृषीतील लोक मला ओळखतात, कारण मी कायद्याने करतो
आणि सगळ्यांना पक्षी प्राणी हे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, हे प्रेमी असतात. किंवा ॲक्वेरियम असो, कुठल्याही फिश टँक असो, ॲक्वेरियम लावायचं असेल कुठल्या ह्याच्यासाठी तर मला ते फोन करायचे. म्हणून हे जागा आणि मी इथं राहतो हे सगळ्या पंचक्रोशीत सगळ्यांना माहिती. 27 भाडेकरू होते या जागेत. बाकी भाडेकरांचं म्हणणं काय यावर? बाकी भाडेकरांचं म्हणणं काय की बाबा देतील, अपेक्षेवर सगळ्यांनी हे केलं. मला कमिटमेंट केली होती ना, मला एक दुकान देऊ, तुला एक फ्लॅट देऊ. बाणेर पोलीस स्टेशनला दिलेली आहे, सुतारवाडी पोलीस चौकीला दिलेली आहे, दोन्ही ठिकाणी दिलेली आहे मी.